हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सॉरी माझ्या आईचं चॅनल. आज आपण बनवणार आहोत गरमागरम दाल खिचडी. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि बारीक चिरलेली मिरची. अरे, मेन इंग्रेडियंट्स तर राहिलेच. तांदूळ आणि सालीसकट मुगाची डाळ. हे आपण आता मिक्स करून 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत. बघा, इथे माझी आई तिचा व्हिडिओ एस्थेटिक करण्यासाठी जुन्या पद्धतीने खलबत्त्यात आलं आणि लसूण बारीक करून घेते. चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया. एका कुकरमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घेऊया. त्याच्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट हे सगळं आपण आता छान परतून घेऊया. ह्याच्यात आता आपण मिरची टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यात कांदा टाकून तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. कांदा थोडा शिजण्यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊयात. आता हा कांदा व्यवस्थित शिजलेला आहे. आपण याच्यात टोमॅटो ॲड करून घेऊयात. हे बघा, सवयीप्रमाणे पटापट सगळे मसाले मिक्स करून कुकरमध्ये टाकूनही दिले. तर ह्या मिक्सचरमध्ये आहे हळद, धना पावडर आणि लाल मिरची पावडर. आता ती जरा सेल्फ डाऊट मध्ये गेली की खिचडी तिखट झाली आहे की नाही. मग तिने 2 स्पून लाल मिरची पावडर परत टाकली. आता मात्र खिचडीला लागेल असं चवीनुसार मीठ टाकून घेऊया. हे मिक्स केल्यानंतर माझ्या आईला परत इतकी घाई की तिने तांदूळ आणि डाळ टाकूनही दिली. ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मी येईपर्यंत हाफ कुकर पाणी पण टाकून झालतं. मग फक्त व्हिडिओला दाखवण्यासाठी पाणी टाकून घेतलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण कुकरचं झाकण लावून त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊयात. आता कुकरचं झाकण काढून खिचडी व्यवस्थित शिजली आहे की नाही हे बघून मग त्याच्यात गरम पाणी ॲड करायचं. खिचडी मस्त मिक्स करून घ्यायची. मग त्याची कन्सिस्टन्सी नीट होऊसपर्यंत ते स्टर करत राहायचं. ही खिचडी सगळ्यांना खूपच आवडू शकते.
आता परत 2 दिवस मास्टर शेफ पाहून माझी आई प्लेटिंगला इन्स्पायर होऊन मस्त प्लेटीत दाल खिचडी काढून घेऊन त्याच्यात साजूक तूप टाकत आहे. आता अजून टेम्पटिंग दिसण्यासाठी त्याच्यात हिरवीगार अशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. आणि आता तयार आहे गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी.